स्ट्राईक वर पाहायला गेला तर प्रशांत पवार, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर शुभम नाईक, गोलंदाज मार्कवर मॅनेट पावरचं पहिले षटक संघाचा संघनायक आई गावदेवी पिंपळोली संघाचा गोलंदाज विनायक गोरे. पहिल्या चेंडूवर मात्र चेल उडालाय, परंतु मात्र चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल 1 बॉम्ब 2 बॉम्ब 3 मारे का बाहेर, रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय प्रशांत तर पहिल्या चेंडूवर देखील दमदार चौकार आलाय प्रशांत पवारच्या बॅट मधून. पुन्हा या ठिकाणी चेंडूला हुक केलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा रे का पार, रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय प्रशांत पवारच्या बॅट मधून षटकार डीजे. दहा अंकावर पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर पाहायला गेलं तर एक मोठा स्ट्रोक मनगटी टाकण्याचा मात्र षटकार आलाय. पाहूया तिसऱ्या चेंडूला होईल सुरुवात. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज देखील गोलंदाज मार्कवर आलाय विनायक गोरे. आई गावदेव पिंपळली या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेलच. पंचांचा निर्णय देखील येतो, हा चेंडू खराब आहे, चेंडू जाईल 1 बॉम्ब 3 मारे का बाहेर, रन्स मिळतील 1+4 अशा 5. सुवर्ण संधी, फ्रीडची चान्स या ठिकाणी देखील उडवलाय, चेंडू जाईल सीमा रे का पार, रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय प्रशांत पवारच्या बॅट मधून षटकार डीजे. मध्ये पाहायला गेलं तर प्रशांत हा गोलंदाज मात्र हाईट ठरला जातो. या ठिकाणी पुन्हा जपा पटका पसला गेला, त्या ठिकाणी शतरक्षक आलाय, चुका होणार नाहीये, फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागेल पहिलं एकदा मोहोपाडा संघाला. बॅक टू द ग्राउंड प्रशांत पवार डी. तर विनायक असा सामना देखील आपल्याला भेटीस आलाय. संध्याकाळचं क्षेत्र देखील आहे, ते सूर्यदेव अस्तेला जाताना पाहतोय आपण. चला पंच आपण देखील ताकीद द्यायचं आहे, आपण सामना देखील फीडअप करा. स्ट्राईक वर विनायक, नॉन स्ट्राईकला देखील पाहायला गेलं तर सलामीचा फलंदाज शुभम नाईक पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं गोलंदाज आहे आई गावदेवी पिंपळोली संघाचा गोलंदाज विनायक गोरे. हो या ठिकाणी चापट शॉट मारण्याचा प्रयत्न देखील केलाय, हुक केलाय, 2 शतरक्षक आणि चेंडूची शरद लागली जाते आणि या ठिकाणी शरद जिंकली जाते चेंडून. चेंडू जाईल सी मारे का पार, रन्स मिळतील 4-4-4. सुरुवात
दुसरे षटक घेऊन येईल गोलंदाज मार्क वर. पाहायला गेलं तर अनिल पादेर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मार्क वर. पाहूया गोलंदाज अनिल आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारे मात्र देखील षटक हाताळला जाईल. पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्तीला आलाय. धाव फलक जाऊन पोहोचले दादा 1 बाद 25 धाबा. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर प्रशांत हा फलंदाज मात्र पिंपलोली संघाच्या गोलंदाज विनायक गोरेवर मात्र तुटून पडला होता. खऱ्या अर्थानं सांगायचं गेलं तर प्रशांत हा 4 चेंडू आणि 20 धावेवर मात्र बाद झालाय. आपल्यातून खेळी देखील केली प्रशांत पवारनं. त्यानंतर पाहायला गेलं तर स्ट्राईकवर शुभम नाईक, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर विनायक. ओहो या ठिकाणी चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु डोक्याच्या आवाकाच्या वरून जातोय. हा चेंडू देखील जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. येतोय शुभमच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीने धाव फलक देखील जाऊन पोहोचले. रसायन एक तर मोपाडा संघाची दादा 1 बाद 31 धावा. दुसरे षटक मार्ग असताना दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर मात्र दमदार ठोकलाय षटकार शुभम नाईकनं. हा चेंडू देखील बॅटच्या रेडिंग पट्ट्यात आहे. गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील होतोय शुभम नाईकच्या बॅट मधून चौकार. देखील तर 1 बाद 35 धाबा दाबुलकावर लागल्या जातात. हा चेंडू देखील तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक छोटा आहे परंतु मात्र चेंडू काढली जरूर आला. प्रयत्न देखील अप्रतिम केला जातोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाकडून. पाहायला गेलं तर चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील 2 धाबा दाबुलकावर लागल्या जातील. खऱ्या अर्थानं मात्र बघा मित्रांनो एकदम अतिशय यंग स्टार खेळाडू आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं या खेळाडूकडनं. धावफलकाचा विचार केला तर धावफलक देखील जाऊन पोहोचले दादा 1 बाद 27 धाबा 37 धाबा 37 धाबा दाबलकावर लागल्या जात आहेत. दुसरं षटक ओहो या ठिकाणी बनाट वेग देखील पाहायला मिळालं. अनिल पाटील यांच्या गोलंदाजीवर पाहायला गेलं तर हा चेंडू देखील आलाय निर्धाव. धाव फलक स्थिरांकावर 37 या धावसंख्येवर. प्रशांत पवार मात्र बाद झाला. त्यानंतर मात्र जबाबदारी पेलले या शुभम नाईकनं. अप्रतिम फलंदाजी देखील पाहायला मिळाले शुभम नाईककडनं. या ठिकाणी पुन्हा पटका फोसला गेलाय. अप्रतिम पाहायला गेलं तर षटक देखील हाताळलं जात आहे. जरी पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला, त्यानंतर मात्र चौकार आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर देखील निर्धाव चेंडू. पाहायला गेला तर दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडू देखील उर्वरित आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर अनिल पादेर. स्ट्राईकवर शुभम नाईक. ओहो या चेंडूवर देखील आले क्षमाचा. हा चेंडू देखील निर्धाव बाला पंचांचा निर्णय देखील आलाय. दुसरं षटक देखील संपलं. एस विकेट आहे. येस फलंदाज होईल बाद का क्रमांक लागेल दुसरं. बॅटची इनसाइड एज लागली होती. पाहायला गेलं तर एसटी रक्षकानं चांगलं जीएल देखील कॅरी केला आणि धाव फलक जाऊन पोहोचले दादा 2 बाद 37 धाबा लागल्या जातात एकता मोहोपाडा संघाचे. तत्पूर्वी दिव्या डीजे मास्टरांना अप्रतिम देखील धुंद पाहायला मिळालं. नक्कीच खऱ्या अर्थाने गाण्याचं विश्लेषण केलं तर सर्वात जास्त चेंडू पकडले असतील तर धोनीनं. कारण अष्टपैलू असा विकेट किपर. या ठिकाणी पाहायला गेला तर समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेखा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतो विनायक
त्याचा विचार केला तर गोलंदाज आलाय लक्की. पहिल्या चेंडूवर षटकार टोकला, जणू दुसऱ्या षटक मार्गस्थ होता अनिल, हा गोलंदाज होता. अनिलच्या देखील गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टोकला होता शुभम नाईकनं. आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टोकला विनायकनं. ओ हो, सुंदर सुंदर असं चेंडू हाताला जातोय. कमबॅक केलं गोलंदाजानं, जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केला. हा चेंडू आलाय निर्धाव. धावफलक स्थिरांकावर आता 2 बाद 43 धावा. अजून विचार केला तर 4 चेंडू उर्वरित आहे शेवटच्या आणि अंतिम षटकातील. सामना 3 षटकांचा आहे. सामना देखील आपल्या भेटीस आलाय. एका साईडनं विचार केला तर आई गावदेवी पिंपळोली संघ, आणि दुसऱ्या साईडनं जर विचार केला तर रासायनिक मोहोपाडा. हा सामना आपल्या भेटीस आलाय. प्रथम फलंदाज करत असताना रसायन मोहोपाडा संघ, सध्याच्या घडीचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय मोहोपाडा संघाचा आता 2 बाद 43 धावा. ओहो, हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय विनायक विनायकच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं षटकारांचा पाऊस पाडला जातोय एकदम मोहोपाडा संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर प्रशांत पवारने एक षटकार ठोकला, शुभम नाईकने देखील एक षटकार, विनायक गोरेने देखील 2 षटकार ठोकले. पाहूया पुन्हा गोलंदाज सज्ज आहे या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. रनआउटची संधी आहे, संधी गमावली जाते. या ठिकाणी देखील धाव मिळाल्या असती, परंतु मात्र नकार दिलाय. स्वतःनं स्ट्राईक मात्र आपल्या स्वतःकडे घेतली. विनायकला देखील ठाऊक आहे माझ्याकडे क्षमता आहे मोठाले फटके खेळण्याची, आणि स्वतःला स्ट्राईकवर आणून ठेवलं. धावफलकचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले आता 2 बाद 49 धावा. हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल 1 बॉम्ब सी मारे का पार. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय विनायकच्या बॅट मधून चौकार. डीजे गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर या ठिकाणी आडव्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघा मित्रांनो, अप्रतिम क्षेत्ररक्षण केला जातोय. एक छोटा यंग स्टार खेळाडू आहे, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा चेंडू देखील अडवण्यात यश आलं या खेळाडूला. पाहायला गेलं तर षटक कंप्लीट झालं आणि 3 षटकाचा खऱ्या अर्थानं जर आमचे पिशू ऑपरेटर सांगतायत, जर का हा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नसतं तर नक्कीच 3 चौकार असते. 3 चौकार मात्र या क्षेत्ररक्षकानं मात्र अडवलंय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आई गावदेवी पिंपळोली संघाचा एक छोटा खेळाडू, छोटा पॅकेज बडा धमाका, आणि धावफलक देखील जाऊन पोहोचलेत आता 2 बाद 54 या अंकावर. आणि येणारे 18 चेंडू आणि 55 धावा कुटाव्या लागतील विजयासाठी.
परतुनी क्रिकेटच्या या रणसंग्रमा दिवशी क्रिकेटच्या या रणसंग्रमा दिवशी दादा कमी जाणवते हो तुमची दादा कमी जाणवते हो तुमची दादा ए ना अशोक डुमना घराला परतुनी दादा ये ना लक्ष्मण गावंडा घराला परतुनी चिंचवली गावा परिवार सारा तुमची येण्याची वाट पाहतो तुमची येण्याची वाट पाहतो दादा ये ना लक्ष्मण गावंडा घराला परतुनी दादा ये ना इरामण गावंडा घराला परतुनी दादा ये ना अशोक डुमना घराला परतुनी. थँक्यू. या पुढील मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करणे आमचे साथी समालोचक आदरणीय सोना आगवले सर. आपण प्लीज आपण यायचं मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच. आपण स्पर्धा पाहतोय. अतिकडे थर्ड अंपायर आहे का पण थर्ड अंपायरसाठी थँक्यू सो मच जीवन चेडा सर. जरी तिन्ही व्यक्ती आपल्या सर्वांना सोडून गेलेत परंतु त्यांच्या नावाला उजाळ देण्यासाठी स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2024 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळते. अगदी त्यांच्या आठवणीनं ही स्पर्धा प्रत्येक वर्षी अगदी पार पाडली जाते आणि या स्पर्धेचे सर्वस्व आनंद गावंडा आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पण जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा 9 चेंडू पंचांनी घोषित केला आणि त्यावरती मिळतील या टोटली 1+4 5 धावा. केली फलंदाज अनिल पादिरनं. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफ डोक्यावरनं सरळ चेंडू आवाज पर ठोकलाय अनिल पादिरनं. षटकार. पंचावन्न धाबांचा टार्गेट सेट करायचा आहे तो पिंपळवली संघाला. आपण पाहतोय पहिलं बिबनचं षटक हे चांगले राहिले गेले. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांदी की डाल पर सोने षटकामध्ये मी म्हणेन शुभम नाईक कमी खर्च करू शकतो परंतु महागडे षटक या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज शुभम नाईक या चुक्या कुठेतरी तुम्हाला सुधारावा लागतील आणि या चुक्या तुम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत जर गेल्या तर मॅच तुम्हाला गमावी लागेल. 55 धाबांचा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा आहे. पहिलं पिबनचं षटक संपलं त्यानंतर आपण 4 धाबा ॲड करू पिंपळूच्या खात्यामध्ये. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल महत्वाची होती. अनिल पादिरनं 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले होते परंतु त्याचा आता झेल सोडलाय. मी म्हणेन इथे सहजरित्या साधा सोपा झेल होता तो झेल झालाय जमिनीला ड्रॉप आणि पाहता एक धाव कंप्लीट केली गेली. आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवला विनायक घोरेनं. त्यांना देखील चांगलं ठाऊक की आपण मॅचमध्ये पुन्हा एकदा इन झालोय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय. लॉंग लेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मधील तिसरा षटकार फलंदाज विनायक गोरेच्या बॅट मध्ये.
षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळते बिनबाद 25 धाबा दफलकावरती. अजूनही मी म्हणेन 30 धाबांची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडू आणि 30 धाबा. या चेंडूवरती षटकाराला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये नेऊ शकता. हा चेंडू शॉट ऑफ लेनचा होता, कट करायचा होता, प्रयत्न केले होते विनायक गोरेनं, परंतु त्याच्या बॅटच्या वरून हा चेंडू रिलीज झाला आणि डॉट बॉलची सांगता करत असताना चांगला चेंडू टाकला. शेवट गोड केलाय गोलंदाज शुभम नाईकने आणि पाहता पाहता या ठिकाणी दाबी धावसंख्या दफलकावरती बनवली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 25 आणि 4 धाबा पेनल्टीच्या ऍड करून टोटली धाबा झाल्यात 29. 2 धाब्यांचा पेनल्टीच्या 4 धाबा पेनल्टीच्या ऍड करून टोटली 29 धाबा दफलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी करावं लागतील टीम पिंपळोली संघाला 26 धाबा होऊ शकतात. प्रयत्न केले तर असं म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थ परमेश्वर. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय प्रयत्न इतके चांगले करावे लागतील, जिद्द मेहनत चिकाटी या ओव्हरमध्ये करावे लागेल. महागड्याच्या जमान्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे गोलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थला आता या ठिकाणी स्वतःच्या टीमसाठी सिद्ध व्हावं लागेल. 12 चेंडू 26 धाबांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मी नेहमीच म्हणतो क्रिकेट खेळायचं असेल तर तुमचा बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर फिटनेस, तुमचा कॉन्फिडन्स या तुमच्याकडे सातत्याने हवा. 12 चेंडू 26 धाबा. सिद्धार्थ आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकामध्ये आपण पाहतोय अद्याप या जोडीला लवकरात लवकर बाहेर काढावा लागेल. जर मी म्हणेन एकता मोहपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर अर्धा पल्ला तर सेट केलाय. एका ओव्हरमध्ये पहिला चेंडू आपण पाहिला मिस्ट्रामिक स्ट्रोक झालेत. बॉल खाली शतरक्षक आपण पाहतो यष्टी रक्षक आले गेले होते, त्यांच्या माध्यमातून टीपला जाहिल जेल बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज अनिल पादीर डगआउटच्या रस्त्यावर. थँक्यू सो मच. आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 3 वरती 1 डाऊनचा खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये आलेत लकी. अगदी लकीचा विचार देखील केला त्याने, देखील 2 सामने भरपूर चांगल्या त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकून दिलेत, परंतु आता सध्या गरज आहे नितांत धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या चेंडू टाकला गेल्याने आपण पाहिलं तर गोलंदाज सिद्धार्थ कमालीची गोलंदाजी करतोय. जणू काही कमबॅकिंगची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. 10 चेंडू आणि 26 धाबा. हा चेंडू देखील आपण पाहिलं तिथून मिस्ट्रामिक स्ट्रोक झालेत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. टीपला जाहिल झेल या 3 चेंडून मागे मॅचला कलाटणी दिली आहे गोलंदाज सिद्धार्थनं आणि कमबॅक करून दिलाय मोहपाडा या संघाला. पबलींच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज अनिल पादीर आणि त्यांच्या साथीनं लकीला देखील परतावा लागलाय. कॅन्डिडेट नंबर 4 वरती मिडल ऑर्डर मध्ये योगेश आलेत. स्लोअर गतीचा बॉल आपण पाहतोय, मोठी गॅप आहे तिकडे. क्षेत्ररक्षक प्रशांत पवार आहेत, त्यांच्या माध्यमातून अद्याप एकी चुकी नसणार आहे. एक जवाली आणि स्ट्राईक रोटेट करून दिली आहे फलंदाज विनायक गोरेला. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडून मागे फक्त एकच धाव खर्च करतोय. हे 2 चेंडू भरपूर काही सांगून जातील या मॅच मध्ये. 8 चेंडू 25 धाबा. हातांवरच्या रेषा तुमचं भविष्य सांगू शकणार नाहीये, परंतु त्याच हाताने तुम्ही मेहनत केली तर तुमच्या स्वतःच्या हातामधून तुमचं स्वतःचं भविष्य घडवू शकता. आणि सुद्धा आपण पाहतोय विनायक गोरेकडे ती क्षमता आहे. 8 चेंडू 25 धाबा जिंकण्याकरिता
टीम पिंपळी संघ यावेळेस बाची लिडिंग एज आणि शॉट फाईंग लेग रिझन मध्ये टीपला जातोय झेल कहाणी मेटवीस पूर्णपणे मॅच खिचून आणली गोलंदाज सिद्धार्थनं आणि फलंदाजाला इथून परतावा लागेल पवेलियनच्या वाटेवरती फलंदाज होईल बाद विनायक गोरे back to the pavilion. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त दाबा खर्च केला ती 1 आणि 3 गडी गारद केलेत चांगली गोलंदाजी राहिली 7 चेंडू 25 धाबा समीकरण होतं 12 चेंडू 26 धाबांचं आता समीकरण राहिलं 7 चेंडू आणि 25 धाबा चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय डॉट बॉलची सांगता गोलंदाज सिद्धार्थनं केली आहे या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली सिद्धार्थ या गोलंदाजानं उर्वरित समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि आता करावे लागतील 25 धाबा पण या ठिकाणी पाहिलं गेलं तर 6 चेंडून मागे 25 धावा बनवायच्या 4 षटकार कंपल्सरी या मॅच मध्ये ठोकावा लागतील योगेशकडे ती क्षमता जरूर आहे शेवटच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये प्रशांत आलेत 6 चेंडू आणि 25 धावा समोर फलंदाज योगेश लोवर फुलटॉसचा बॉल आपण पाहतोय प्रॉपरली यॉर्कर टाकला गेलाय आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेलं गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा जोड झालाय 5 चेंडू 25 धावांचं प्रत्येकी चेंडू मागे षटकार ठोकावा लागेल यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फ्लाइट षटकार ठोकत असताना फलंदाज योग्यच्या बॅटमधून षटकार नाही पिंपळी या संघ देखील सहजासहजी हार मारणार नाही कारण या संघाने देखील अनेकदा पावसाळे पाहिलेत अनेकदा मोठमोठ्या टुर्नामेंट पाहिलेत मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या खेळाडूंना त्याने नांग्या देखील टेचल्यात आजच आपण पाहिलं खरं तर मंदिरा 11 धारोळा संघ पराभूत केला आई गावदेवी पिंपळी या संघाला परंतु आता पिंपळी संघ स्वतः संकटात सापडलाय एकता मोहापाडा या संघाच्या विरोधात 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा हा चेंडू देखील आपण पाहिला तर अपस्टिकच्या खूपच बाहेर आमचं पंच आम्हाला दर्शवतील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मानफम चापेवाडी टीमचा एक स्टार खेळाडू युरुनाथ उघडा तुम्हाला आज मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि स्क्वेअर पंचा मानफम भोज गावातील एक नामांकित खेळाडू भोज म्हटला तर या अंबरनाथ तालुक्यामधील सर्वात लो टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते तरी देखील श्रीपत कडाळी एका हाती किल्ला लढवत सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आज पाहायला मिळतं यावेळेस आपण पाहतो पण एकदा लॉंग ऑफला शतरक्षकाला येतो कार्पेटनं एकच धावा आली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतील का एस फलंदाज या ठिकाणी बाद असणार तिसरा धक्का योगेश पवलेंच्या वाट्यावरती फलंदाज बाद धाबा प्रत्येकी 1 चेंडू वाईट टाकला मित्रा 3 चेंडू 17 धाबा प्रत्येक
चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बाटवरती मेडल झाला नाही या शतरक्षक होते शुभम नाईक, त्याच्याकडनं झाली आहे चूक. परंतु मी एकच म्हणेन, वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. इथे हेच म्हणावं लागेल आणि हेच देखील घोषित संबोधित करावं लागेल. कारण आता 2 चेंडू 16 धावा शक्य नाही या. 3 चेंडूंमागे 18 धावा झाल्या असता प्रयत्न केले असते तर, परंतु बाटच्या रडारमध्ये चेंडू आलाच नाही या. फलंदाज रामदासच्या आणि त्यांना देखील अडीकडनं पण पाहिलं तर भानुदास होता सॉरी, त्याच्या बाटवरती चेंडू मिडल झाला नाही या. यावेळेस खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढला. आपण पाहतो विनायक आहे तिकडे, चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. जरी सामना इथे एकता मोहापाडा संघ जिंकलाय तरी देखील धाबा या ठिकाणी थांबवल्या जातात. त्यांना माहिती आहे चांगल्या धाबाने आपण सामना जिंकलो तर समोरचा संघ देखील आपण पराभूत करू आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय एकता मोहापाडा संघ. आज कुठेतरी मी म्हणेन अंबरनाथ तालुक्यामध्ये एकता मोहापाडा संघ आलाय कालापूर या विभागामधून, परंतु आज या बदलापूरच्या नगरीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज टॉप 4 मध्ये प्रवेश करत असताना या स्पर्धेमध्ये BCC चिंचवली